मित्रांनो, बिग बॉस हा नेहमीच अनिश्चिततेचा खेळ राहिला आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी आला असेल आणि याचा प्रत्यय कदाचित आज सुद्धा आपल्याला येण्याची शक्यता आहे। आज बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड फिनाले आहे आणि मित्रांनो, सध्या या सीझनचे टॉप 3 कंटेस्टंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होताना दिसत आहेत। आतापर्यंत बिग बॉस मराठी सीझन 5 चे जे टॉप 3 कंटेस्टंट आहेत ते तुमच्यापर्यंत त्याची बातमी आली असेल आणि ही बातमी आहे ना, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते किंवा मग ही सध्या बातमी ट्रेंडिंग आहे ट्विटरवरती। बघा, ही बातमी इथे तुमच्यासमोर मी लावतोय। हे आहेत बिग बॉस मराठी सीझन 5 चे टॉप 3 कंटेस्टंट। तर मित्रांनो, याच्यामध्ये बघा काय सांगितलंय, तर इथे निकी तांबोळी, त्यानंतर अभिजित सावंत आणि सूरज चव्हाण हे टॉप 3 कंटेस्टंट आहेत आणि जान्हवी किल्लेकर ही 4थ्या क्रमांकावरती पैशाची बॅग घेऊन घराबाहेर गेली। मित्रांनो, काय आहे नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मित्रांनो बघा, बिग बॉस मराठी सीझन 5 ला टॉप 6 कंटेस्टंट मिळाले होते। आता याच्यापैकी आजच्या फिनालेमध्ये डीपी दादा हा पहिल्यांदा बिग बॉसच्या घराबाहेर जातोय, त्यानंतर अंकिता वालावलकर ही दुसरी कंटेस्टंट बिग बॉसच्या घराबाहेर जाते। यानंतर उरतात ते टॉप 4 कंटेस्टंट। याच्यामध्ये बिग बॉस ट्विस्ट आणत एक 10 लाखाची मनी बॅग समोर आणून ठेवतात आणि ही मनी बॅग जी आहे ती जान्हवी किल्लेकर उचलते आणि या फिनालेच्या रेसमधनं बाहेर जाते। आणि आता या सीझन 5 चे टॉप 3 कंटेस्टंट मिळाले ते म्हणजे निकी, अभिजित आणि सूरज चव्हाण। या सगळ्या गोष्टी आहेत ना, सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगला येतात। तर असा काहीसा प्रकार सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतो। मित्रांनो, हे किती सत्य आहे हे काही माहिती नाही, पण मित्रांनो खूप म्हणजे खूप बिग बॉस मराठीचे हे टॉप 3 कंटेस्टंट सध्या ट्रेंडिंगला येत आहे। मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार इथे जान्हवी किल्लेकर ही पैसे घेऊन बिग बॉसच्या घराबाहेर गेली। त्याच्या अगोदर डीपी दादा आणि अंकिता वालावलकर हिचं इव्हेक्शन झालं आणि ते लोक या रेसमधनं बाहेर पडलेत। आणि आत्ता कळतंय की टॉप 3 मध्ये सूरज असेल, त्यानंतर अभिदा असेल किंवा मग निकी तांबोळी असे 3 कंटेस्टंट मिळालेत। हे सगळं सोशल मीडियावर ट्रेंड होते। याविषयी तुमचं काय मत आहे? मित्रांनो, असंच असेल तर मग अंकिता आणि डीपी दादा हे फिनालेच्या रेसमधनं पहिलेच बाहेर पडले। वोटिंग ट्रेंडनुसार त्यांना खूप सारं वोटिंग होतं। जर हे लोक पहिलेच बाहेर पडले असतील मग त्यांच्यावरती अन्याय झाला का? आणि जान्हवी किल्लेकर ही 4थ्या क्रमांकावर ब्रीफ केस घेऊन म्हणजे पैशाची बॅग घेऊन बाहेर पडली। याविषयी तुमचं काय मत आहे? आणि सोशल मीडियावर आलेले हे टॉप 3 कंटेस्टंट तुम्हाला योग्य वाटतात का? आणि हेच जर योग्य असतील तर याच्यामध्ये कोणी बिग बॉस मराठी सीझन 5 ची ट्रॉफी जिंकावी हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा। बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।